रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाईचा अभंग क्रमांक 15 हा पाहणार आहोत. या अभंगातून जनाबाई यांनी मानव जन्माचे महत्त्व, हरिकथेचे श्रवण, आळसाचा त्याग आणि नामस्मरणाचे महात्म्य अत्यंत सोप्या भाषेत सांगितले आहे. माणसाला मिळालेला हा नर देह फार दुर्मिळ आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता भक्ती मार्ग स्वीकारावा, मन स्थिर करून हरिकथा ऐकावी आणि प्रेमाने भगवंताचे नाम घ्यावे, असा सुंदर उपदेश या अभंगातून केला आहे. जनाबाई सांगतात की संसारातील मोह, झोप, आळस आणि अज्ञान यात अडकून राहिल्यास तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुमची सुटका होतच नाही. म्हणून मन एकाग्र करून भगवंताच्या चरणी लागणे हेच खरे जीवन आहे. तर चला अभंग पाहूया. व्हावे कथेशी सादर, मन करून या स्थिर. बाबा काय झोपी जाता, झोले 84च्या खाता. नरदेह कैसारे मागुता, भेटी नोहे त्या सीता कांता. आळस निद्रा उठाउटी, त्वजा स्वरूपी घाला मिटी. जनी मने हरीचे नाम, मुखी म्हणा धरुनी प्रेम. व्हावे कथेशी सादर, मन करून या स्थिर. या ओळीत संत जनाबाई सांगतात की हरिकथा, कीर्तन, भजन किंवा संतवाणी ऐकताना मनापासून आदर भाव ठेवावा. कथा ऐकणे म्हणजे केवळ वेळ घालवणे नाही, ती भक्तीची साधना आहे. मन चंचल असेल, इकडे तिकडे भटकत असेल तर कथेमधील ज्ञान मनात उतरत नाही. मन करून या स्थिर म्हणजे मन शांत आणि एकाग्र करावे. जसे विद्यार्थी अभ्यास करताना पूर्ण लक्ष देतात, तसेच भगवंताची कथा ऐकताना पूर्ण श्रद्धा ठेवावी. कथा ही आत्म्याला जागृत करणारी असते. संतांचे विचार माणसाच्या जीवनाला योग्य दिशा देतात. आज अनेकदा लोक कथा किंवा प्रवचनात बसतात, पण मन मात्र दुसरीकडे असते. कोणाचं लक्ष तिकडे काय चाललंय, कोणाचं लक्ष इकडे काय चाललंय, हे असंच कसं असतं. हे प्रवचन सांगणारा महाराज हे कुठला आहे, हे सगळ्यांचं लक्ष दुसरीकडेच असतं, पण त्या कथेकडे नसतं. अशा वेळी खरा लाभ मिळतच नाही. जनाबाई सांगतात की कथा ऐकताना विनम्रता, श्रद्धा आणि एकाग्रता आवश्यक आहे. बाबा काय झोपी जाता, झोली 84च्या खाता. यावेळी जनाबाई लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतात. त्या प्रेमाने म्हणतात, अरे बाबांनो, काय झोपून राहिलास. येथे झोप म्हणजे केवळ शरीराची झोप नाही, तर अज्ञानाची झोप देखील आहे. जो मनुष्य भगवंताचे स्मरण करत नाही, तो संसाराच्या मोहातून गुंतून राहतो. त्यामुळे त्या पूर्ण जन्माच्या चक्रात वारंवार जन्म घ्यावा लागतो. 84 झाले, 84चे झोले म्हणजे 84 लाख योनीमधून फिरणे. जर 84 लाख योनीमधून फिरून नंतरच आपल्याला माणसाचा जन्म येतो. म्हणूनच आपण माणसाच्या जन्माला आलो म्हणून नामस्मरण घ्यावे. हिंदू धर्मात सांगितले आहे की जीवनाला अनेक योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. मानव जन्म मिळणे फार कठीण आहे. जनाबाई सांगतात की अज्ञानात राहून वेळ वाया घालू नकोस. देवभक्ती कर आणि नाही तर पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकशील. ही ओळ माणसाला सावध करणारी आहे. नरदेह कैसारे मागुता, भेटी नोहे त्या सीता कांता. नरदेह म्हणजे मनुष्य जन्म. जनाबाई म्हणतात की हा मनुष्य देह पुन्हा सहज मिळत नाही. हा जन्म खूप भाग्याने मिळतो, म्हणून त्याचा उपयोग भगवंताच्या भक्तीसाठी करावा. सीताकांत म्हणजे भगवान श्रीराम. जनाबाई सांगतात की जोपर्यंत भक्ती नाही, नाम स्मरण नाही, तोपर्यंत श्रीरामाची भेट होतच नाही, देवप्राप्ती सहज मिळतच नाही. त्यासाठी श्रद्धा, प्रेम आणि साधना आवश्यक आहे. या ओळीत मानवी जीवनाचे मूल्य सांगितले आहे. माणूस अनेक गोष्टीसाठी मेहनत करतो,
जसे की पैसा, मान, संपत्ती, पण देव प्राप्तीसाठी प्रयत्न करतच नाही. संत सांगतात की हे शरीर नश्वर आहे, एक दिवस ते संपणारच आहे, त्यामुळे आयुष्य वाया घालू नये. मानव जन्म हा मोक्षासाठी मिळालेला आहे, म्हणून या जन्मातच भगवंताचे नाव घ्यावे, चांगले कर्म करावे आणि आत्मकल्याण साधावे. आळस निद्रा उठाउठी, त्वचा स्वरूपी घाला मिठी. यावेळी संत जनाबाई आळस आणि अति झोप याचा त्याग करण्यास सांगतात. आळशी मनुष्य कधीही प्रगती करू शकत नाही. भक्ती मार्ग तर आळस हा मोठा शत्रू मानला जातो. उठाउठी म्हणजे उठून जागे व्हा, अज्ञान, मोह आणि आळस सोडा. स्वरूपी घाला मिठी म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाला ओळखा आणि भगवंताशी एकरूप व्हा. मनुष्य बाहेरील सुखात रमतो, पण खरे सुख आत्मज्ञानात आणि भक्तीत आहे. संत सांगतात की देव आपल्याला अंतःकरणातच आहे. त्याला बाहेर शोधण्यापेक्षा स्वतःच्या आत्मस्वरूपाला ओळखणे आवश्यक आहे. देव मंदिरात नाही, तर देव आपल्या शरीरात आहे. त्याला ओळखण्याची ताकद हे फक्त गुरु मार्गावरच असते. ही ओळ जीवनात जागृती आणणारी आहे. जो मनुष्य आळस सोडण्याचा प्रयत्न करतो, नामस्मरण करतो आणि सत्कर्म करतो, त्याचे जीवन धन्य होते. जनी मने हरीचे नाम, मुखी मना धरुनी प्रेम. अभंगाच्या शेवटच्या ओळीत जनाबाई अत्यंत सुंदर संदेश देतात. त्या म्हणतात की प्रेमाने भगवान हरीचे नाम घ्या. केवळ ओठांनी नाम घेतले तरी पुरेसे नाही, त्यात प्रेम आणि भक्तिभाव असावा. भगवंताचे नाम हे अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली आहे. भगवंत नाम स्मरणाने मन शांत होते, पापांचा नाश होतो आणि भक्ताला आत्मिक आनंद मिळतो. संत परंपरेत नामाला फार मोठे महत्त्व दिले आहे. ज्ञान, तप, यज्ञ यापेक्षा प्रेमाने घेतलेले भगवंताचे नाम श्रेष्ठ मानले गेले आहे. नाम घेताना मनात श्रद्धा असले तर देव स्वतः भक्ताच्या जवळ येतो. जनाबाईचा हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. धावपळीच्या जीवनात माणूस तणावग्रस्त असतो. अशा वेळी भगवंताचे नाम मनाला शांती देते आणि जीवनाला आधार देते. या अभंगातून संत जनाबाई यांनी मानव जन्माचे महत्त्व, भक्तीची गरज आणि नामस्मरणाचे महात्म्य